हा भावनाविभोर करणारा क्षण पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यात अश्रू दाटतील. बहीण भावाचं नातं दृढ करणारा रक्षाबंधन हा सण सर्वत्र उत्साहात साजरा होतोय. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बीड पोलिसांनी एका आईला तब्बल 7 वर्षानंतर त्याच्या मुलाची भेट घडवून आणली आहे. 2017मध्ये बेपत्ता झालेल्या मुलाला 2025मध्ये शोधून आईवडिलांच्या हवाली करण्यात आलंय. एखाद्या चित्रपटाला साजेसं असं चित्र बीड पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात शुक्रवारी पाहायला मिळालं. मायलेकांनी एकमेकांना मारलेली कडाडून मिठी पाहून आजूबाजूच्यांनाही अश्रू आवरणं अशक्य झालं. बीड जिल्ह्यातील रहिवाशी असलेलं काकासाहेब माळी आणि त्यांची पत्नी हे दाम्पत्य मागील अनेक वर्षांपासून ऊसतोड कामगार म्हणून काम करतात. परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांनी मुलाला शिकण्यासाठी शिक्षकाकडे ठेवलं होतं. परंतु त्यांचा हाच राजू नावाचा मुलगा 16 वर्षांचा असताना शाळेतून घरी आला आणि कुणाला काहीही न सांगता निघून गेला. 4-5 वर्ष झालं डोळ्यात तेल घालून हे दाम्पत्य मुलाची वाट पाहत राहिलं, परंतु मुलगा परत आलाच नाही. दोघेही अशिक्षित असल्याने त्यांनी लगेच पोलिसात तक्रार दाखल केली नाही. परंतु 2023मध्ये मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तोपर्यंत माळी दाम्पत्याने मुलगा परत मिळण्याची आशा देखील गमावली होती. आपल्या मुलाचं काहीतरी बरं वाईट झालं असावं असं समजून त्यांनी मुलगा जिवंत असण्याची आशा देखील सोडली होती. परंतु बीड पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याला पुणे येथून शोधून आणण्यात यश मिळालं आहे. तब्बल 8 वर्षांनंतर मुलाने आईची जेव्हा गळाभेट घेतली तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांना देखील अश्रू आवरणं कठीण झालं. गुन्हेगारी आणि विविध प्रकारच्या गुन्ह्यांसाठी बदनाम असलेल्या बीड जिल्ह्यातून हे हळवं चित्र रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर समोर आलंय. यातून बीड पोलिसांची संवेदनशीलता देखील अधोरेखित झाली आहे. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.